विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी विश्वासर ज्ञानोदय क्लासेस धाराशिव. आपण सेंटर ऑफ मास बद्दल आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये बघितलंय. इथून पुढच्या पार्टमध्ये आपल्याला 12वीचं जे बोर्डाचं पुस्तक आहे या 12वीच्या बोर्डाच्या पुस्तकातला हा जो पॉइंट आहे रोटेशनल डायनॅमिक्स मधला तो म्हणजे सर्क्युलर मोशन. मग ही सर्क्युलर मोशन काय असते, कशी असते, त्याच्यात आपल्याला परत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्या गोष्टी पाहायच्यात. तर सर्क्युलर मोशन आणि त्याच्या संदर्भात येणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत या कन्सेप्ट्स आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या. सगळ्यांचं लक्ष व्यवस्थित माझ्याकडे असलंच पाहिजे. बघा, सर्क्युलर मोशन म्हणजे काय. मग आपल्याला अगोदर सर्क्युलर मोशन डिफाईन करावी लागेल. मग सर्क्युलर मोशन डिफाईन कशी करणार आपण, चला लक्ष द्या सगळेजण. मग समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा पार्टिकल आहे, एखादी बॉडी आहे आणि ती बॉडी एका सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव्ह होते. एक बॉडी सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती फिरायला लागली, याचा अर्थ ती सर्क्युलर मोशन आहे. काय आहे ती सर्क्युलर मोशन? म्हणजे बघा, जर समजा तुम्ही एखाद्या सर्क्युलर ट्रॅक वरती गेलात फिरण्यासाठी आणि तुम्ही तिथं धावताय सर्क्युलर ट्रॅक वरती, तर तुमची बॉडी जी आहे किंवा तुम्ही स्वतः जे आहात ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. काय परफॉर्म करताय? सर्क्युलर मोशन. मग याची डेफिनेशन लिहायची कशी? आता मराठीतून समजून घेतलं सगळ्यांनी. काय समजून घेतलं आपण मराठीतून? की जेव्हा एखादा पार्टिकल, एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव्ह होतो तेव्हा त्या मोशनला काय म्हणायचंय आपल्याला? सर्क्युलर मोशन म्हणायचंय. हे जे मराठीतून आपल्याला समजलंय याला फक्त इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं. कसं ट्रान्सलेट करायचं या इकडे मी सांगतो. इफ अ बॉडी मूव्स अलॉंग म्हणायचं, मूव्स अलॉंग circumference of circle, circumference of circle, circumference of circle, then the motion is said to be सर्क्युलर मोशन. याच मोशनला काय म्हणायचं बाळांनो आपल्याला? सर्क्युलर मोशन असं म्हणायचंय. मग या सर्क्युलर मोशन मध्ये अनेक अशा कन्सेप्ट येतात. जसं आपण लिनियर मोशन बघितलेलं आहे 11वीला असताना. तर लिनियर मोशन मध्ये आपण काय बघितलंय? लिनियर मोशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट बघितलंय, डिस्टन्स बघितलंय, व्हेलॉसिटी बघितलेली आहे, ऍक्सलरेशन बघितलंय. मग या ज्या कन्सेप्ट होत्या आपल्याला लिनियर मोशन शिकत असताना सेम कन्सेप्ट आपल्याला शिकायच्यात सर्क्युलर मोशन मध्ये. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण काय सांगितलं होतं? तर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण सांगितलेलं होतं की सुरुवातीचं आपली पोझिशन आणि शेवटची आपली पोझिशन याच्यामध्ये असणारे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे याला आपण म्हणत होतो डिस्प्लेसमेंट. काय म्हणत होतो? डिस्प्लेसमेंट. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. मग इथं सेम डेफिनेशन जी आहे इथं उपयोग करता येईल का सांगा बरं. समजा माझा पॉइंट ए वरती आहे. कुठं आहे माझा पॉइंट? ए वरती. आणि यानं एक फेरी पूर्ण केली, सर्कलवरती एक फेरी पूर्ण केली. मग ज्या वेळेस तुमच्या ऑब्जेक्टनं किंवा पार्टिकलनं एक फेरी पूर्ण केली याचा अर्थ जो त्याचा इनिशियल पॉइंट आहे तोच त्याचा फायनल पॉइंट आहे. जो इनिशियल पॉइंट आहे तोच फायनल पॉइंट आहे. आणि अशा केसमध्ये डिस्प्लेसमेंट 0 असतं. अशा केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती असतं? 0. मग प्रश्न हा पडतो की लिनियर मोशन मधलं जी डिस्प्लेसमेंट नावाची कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला इथं वापरता येते का? तर आता तुम्हीच सांगा, वापरता येते का? छान, बरोबर आहे उत्तर तुमचं की इथं ती कन्सेप्ट आपल्याला वापरता येणार नाही. मग काय करायचं? मग आपण नवीन कन्सेप्ट आणायची, ती म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय आणायची नवीन कन्सेप्ट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजा माझ्याकडं एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचा रेडियस वेक्टर आहे आर बार. रेडियस वेक्टर काय आहे? आर बार. तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल, सर हे रेडियस वेक्टर काय असते? काय नाही, मी सांगतो. रेडियस वेक्टर म्हणजे तुमचा पार्टिकल जी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची पोझिशन दाखवणारा जो वेक्टर आहे म्हणजे पोझिशन वेक्टर जो आहे तो आहे रेडियस वेक्टर.
काय आहे? रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर कळाला, इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. एवढं सोपं आहे. मग समजा तुमचा पार्टिकल आहे ए वरती. कुठं आहे पार्टिकल? ए वरती. तो पार्टिकल गेला तुमचा बी वरती. कुठं गेला पार्टिकल तुमचा? बी वरती. मग ए पासून बी पर्यंत जात असताना तुमच्या रेडियस वेक्टरनं अँगल तयार केला का नाही? काही लक्ष द्यायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं. फार महत्वाचं शिकवतोय मी. ज्या वेळेस तुमचा रेडियस वेक्टर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेला, जात असताना त्यानं समथिंग अँगल इथं तयार केलाय का नाही? केलाय. हा जो अँगल तयार केला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाताना, याला म्हणायचंय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणायचं बाळ? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग याची डेफिनेशन लिहायची. आता आपल्याला अगोदर कन्सेप्ट समजून घ्यायची. काय सांगितली कन्सेप्ट? की तुमच्या पोझिशन वेक्टरनं किंवा तुमच्या रेडियस वेक्टरनं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जात असताना जे काही अँगल कव्हर केलेला आहे, अँगल सबटेंड केलेला आहे, याला म्हणायचंय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणायचं बाळांनो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग हे लिहित असताना आपण कसं लिहिणार? चला इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. इथं म्हणायचं अँगल सबटेंडेड बाय रेडियस वेक्टर while tracing the particle ट्रेस करायला लागले ना बाळांनो. ते हा जो रेडियस वेक्टर आहे, हा रेडियस वेक्टर पार्टिकल ट्रेस करायला म्हणजे मराठीतून काय? पाठलाग करायला. जिकडं पार्टिकल तिकडं रेडियस वेक्टर, जिकडं पार्टिकल तिकडं पोझिशन वेक्टर. आणि त्यामुळं तुमचा पार्टिकल एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत चाललाय. रेडियस वेक्टर त्याच पार्टिकलला ट्रेस करायला लागली. आणि म्हणून आपण डेफिनेशन काय लिहिली? की अँगल सबटेंडेड बाय रेडियस वेक्टर व्हाईल ट्रेसिंग द पार्टिकल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणायचं रे बाळांनो? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचंय. काय म्हणायचंय? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचंय. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? ही झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला असतो बरं का. आता नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे बरं का बाळांनो. इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यामुळं ते डोक्यामध्ये चलत राहिलं. तर ह्याला म्हणायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचंय. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला काय असतो? की अँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा, अँगल इज इक्वल टू काय असतं? लेंथ ऑफ आर्क, कंसाची लांबी डिवायडेड बाय रेडियस. सो इथं लिहायचं लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. याला आपण असं सुद्धा लिहितो. समजा ए पासून बी पर्यंत जात असताना आर्क, लेंथ ऑफ आर्क किती आहे? एक्स आहे. मग मला इथं काय लिहिता येतं? सो देअरफॉर अँगल किती कव्हर केलाय? थिटा. लेंथ ऑफ आर्क किती आहे? एक्स. आणि रेडियस किती आहे? आर. इथं वेक्टर नाही घ्यायचं. इथं आपल्याला काय करायचं? इथं आपल्याला फक्त मॅग्निट्यूड्स पाहिजेत सगळ्यांचे. सो थिटा इज इक्वल टू मला मिळतं एक्स डिवायडेड बाय आर. हे लक्षात आलं? समजलंय? जायचंय पुढं. चला इकडे लक्ष द्या. मग आता सिमिलर अजून एक कन्सेप्ट बघायची आहे डिस्प्लेसमेंटला लागून, ती म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. कन्सेप्टचं नाव कळालं? अँग्युलर व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटी काय असतं बघा, लक्ष द्या. आपण लिनियर व्हेलॉसिटी मध्ये सांगितलं होतं की डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, जेवढं काय तुमच्या पार्टिकलनं डिस्प्लेसमेंट केलंय दिलेल्या वेळेमध्ये, त्याला आपण म्हटलं होतं लिनियर व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी सेम फॉर्म्युला वापरायचा, सेम डेफिनेशन वापरायची. फक्त फरक काय करायचा आपल्याला याच्यामध्ये? की तिथं डिस्प्लेसमेंट होतं, आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला काय लिहिता येतं? अँगल डिस्क्राइब्ड बाय रेडियस वेक्टर, angle described by radius vector in given time is called
अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यालाच काय म्हणायचं बाळांनो, अँग्युलर व्हेलॉसिटी. ही अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती ओमेगानं दाखवायची. कशानं दाखवायची? ओमेगानं. आता अँगल डिस्क्राइब्ड बाय रेडियस वेक्टर म्हणजे काय? परत बघा इकडे आलो आपण. अँगल सबटेंडेड बाय रेडियस वेक्टर म्हटलं इकडं, तिकडं म्हणलं अँगल डिस्क्राइब्ड बाय रेडियस वेक्टर. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. अँगल डिस्क्राइब्ड बाय रेडियस वेक्टर म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन गिव्हन टाइम, म्हणजे आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये. सो डिवायडेड बाय टाइम करायचं. म्हणजे मला काय मिळतं? अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, ओमेगा इज इक्वल टू थिटा डिवायडेड बाय टी. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता जर इन्स्टंटेनियस आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची असेल तर आपल्याला अजून एक फॉर्म्युला, बरं का, ऑर मध्ये तुम्ही लिहू शकता, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट याला सुद्धा आपण काय म्हणत असतो? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणत असतो. आणि हे कसं लिहितो आपण? ओमेगा इज इक्वल टू डी थिटा डिवायडेड बाय डी टी, डी थिटा डिवायडेड बाय डी टी. तर हे जे आहे हे आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. अँग्युलर व्हेलॉसिटीला अजून थोडंसं इलॅबोरेट करूयात आपण, ठीक आहे? काय करायचं? पॉज करायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचं. मग अँग्युलर व्हेलॉसिटीला अजून थोडंसं इलॅबोरेट करू आपण, अजून थोडंसं एक्सप्लेनेशन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. मग माझ्याकडे पॉइंट काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. समजा एक पार्टिकल आहे आणि त्या पार्टिकलनं एक सर्कल पूर्ण केला, सर्क्युलर मोशन पूर्ण केली. काय अडचण? म्हणजे तुमचा पार्टिकल इथून निघाला ए पासून आणि ए पर्यंत वापस आला, ए वरती वापस आला, एक पूर्ण सर्कल केलं, ठीक? कंप्लीट सर्क्युलर मोशन केली. कंप्लीट सर्क्युलर मोशन केली म्हणजे किती अँगल कव्हर केला? 360 डिग्री. कंप्लीट सर्कल कव्हर केला म्हणजे किती? 360 डिग्री अँगल कव्हर केला. 360 अँगल कव्हर करायला लागलेला वेळ आहे समजा कॅपिटल टी. किती आहे? कॅपिटल टी. मग इथं लिहायचं फॉर कंप्लीट रिव्हॉल्युशन. मग कंप्लीट रिव्हॉल्युशन साठी आपला अँगल थिटा इज इक्वल टू किती? 360 डिग्री. 360 डिग्रीला रॅडियनच्या स्वरूपात कसं लिहिणार आपण? 2 पाय. आणि टाइम फॉर रिव्हॉल्युशन, आता नीट लक्ष द्या बरं का, हे टाइम फॉर रिव्हॉल्युशन म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असतं किंवा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन असतं. टाइम ऑफ रिव्हॉल्युशन, एक फेरी पूर्ण करायला लागणारा जो वेळ आहे त्या वेळेला आपण टाइम ऑफ रिव्हॉल्युशन किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन लिहित असतो. आणि तो किती आहे? कॅपिटल टी. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू मला मिळतं अँगल किती कव्हर केला? 2 पाय. आणि वेळ किती लागला त्याला? कॅपिटल टी. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. आता अजून एक गोष्ट बरं का, फ्रिक्वेन्सी जी असते, फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सीला बऱ्याच ठिकाणी एफ न दाखवतात, बऱ्याच ठिकाणी एन न दाखवतात, बऱ्याच ठिकाणी न्यू न दाखवतात. आपल्याला काय करायचं? फ्रिक्वेन्सी समजा एन न दाखवली, सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड किंवा रेसिप्रोकल ऑफ टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की एका सेकंदामध्ये किंवा दिलेल्या युनिट टाइम मध्ये किती ऑसिलेशन्स पूर्ण व्हायलेत, किती रिव्हॉल्युशन्स पूर्ण व्हायलेत, याला म्हणायचं असतं फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं असतं? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एन इज इक्वल टू काय? 1 अपॉन टी. सो 1 अपॉन टीच्या ऐवजी आपण एन लिहू शकतो आणि म्हणून मला मिळतं ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. बाळून आपण किती फॉर्म्युले बघितले बघा. इथं आपण फॉर्म्युला बघितला ओमेगा इज इक्वल टू थिटा डिवायडेड बाय टी. इथं फॉर्म्युला बघितला ओमेगा इज इक्वल टू डी थिटा डिवायडेड बाय टी. परत आपण फॉर्म्युला बघितला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. परत फॉर्म्युला बघितला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. आता कोणत्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या दिल्यात आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची. एकदा आपल्याला गिव्हन डेटा आणि टू फाइंड या दोन गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा कळतंय. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची
आणि फॉर्म्युला पाठच करायचा, फॉर्म्युल्यावरती सुद्धा सतत रिव्हिजन करायचा. त्यामुळं मी माझ्या विद्यार्थ्यांना काय केलंय, एक डायरी करायला सांगितलेली आहे आणि त्या डायरीमध्ये त्यांना सगळे फॉर्म्युले लिहायला सांगितलेले आहेत. आणि जेव्हा त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा त्या डायरीमधले जे फॉर्म्युले ते फॉर्म्युले वाचून काढायला, एखाद वेळेस लिहून काढायला सांगितलेले आहेत, ज्यामुळं फॉर्म्युले पाठ व्हायला सोपं जातं. तुम्ही सुद्धा तेच करायचंय, एक डायरी करायची आणि त्या डायरीमध्ये हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून काढायचे. आता एवढ्यावर आपण थांबलोत का? अजिबात नाही. अजून एक मज्जा आहे पुढं. बघा, आपण या ठिकाणी थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर लिहिलं होतं. एक्स म्हणजे काय आहे? लेंथ ऑफ आर्क आहे आणि आर म्हणजे काय आहे? रेडियस. आणि हे काय आहे? थिटा. पण जर समजा फारच छोटं डिस्प्लेसमेंट झालंय, ए पासून बी पर्यंत जात असताना जे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते फारच छोट आहे. हे जे डिस्प्लेसमेंट आहे, हा अँगल आहे डी थिटा. अँगल किती आहे? डी थिटा. आणि हा जो काय आर्क तयार झालाय तो आर्क तयार झालाय डीएक्स एवढा. किती आर्क तयार झालाय? डीएक्स एवढा. असं आपण कन्सिडर करूयात. किंवा फार छोट्याशा डिस्प्लेसमेंट मध्ये, फार छोटं डिस्प्लेसमेंट जर असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, तर आपण याला एक स्ट्रेट लाईन कन्सिडर करू शकतो. काय कन्सिडर करू शकतो? स्ट्रेट लाईन. मग काय करायचं? चला लक्ष द्या सगळेजण. आपल्याला माहित असलेली गोष्ट लिहायची. आपल्याला काय माहिती आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं? थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. यालाच असं लिहिलं तर, सो लेंथ ऑफ आर्क, इथं आर्क जो तयार झालाय तो एक्स एवढा आहे. किती आहे? एक्स एवढा. आणि म्हणून मी लिहिलं इथं एक्स डिवायडेड बाय आर. कोणाला काय अडचण आहे का? बघा. सो थिटा इज इक्वल टू मला मिळाला एक्स डिवायडेड बाय आर. आणि जेव्हा तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट खूप लहान असतं तेव्हा आपण हा जो आर्क आहे त्या आर्कला स्ट्रेट लाईन कन्सिडर करू शकतो. आता नीट लक्ष द्या बरं का. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मगाशी बघितली आपण. काय होतं रे? ओमेगा इज इक्वल टू आपण लिहिलं होतं डी थिटा डिवायडेड बाय डी टी. लिहिलेलं होतं. छान. मग आता काय करायचंय? थिटाच्या ठिकाणी एक्स अपॉन आर ठेवून द्या. मला काय मिळतं? डी बाय डी टी ऑफ एक्स डिवायडेड बाय आर. आता इथं समजून घ्यायची गोष्ट, आर म्हणजे रेडियस आहे. आर काय आहे? रेडियस. आणि रेडियस, दिलेल्या सर्कलची रेडियस ही नेहमी कॉन्स्टंट असते. कशी असते? कॉन्स्टंट. त्यामुळे ही जी रेडियस आहे या रेडियसला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यावं लागतं. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं. मग मला काय मिळतं? सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू dx डिवायडेड बाय dt. बघा, मी तर सांगतो तुम्हाला की हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं. हे मी माझ्या आणि तुमच्या दोघांच्या कन्व्हिनियन्ससाठी सांगायलो. इथं डिव्हिजन आहे. डिव्हिजनचा जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह साठीचा, तो जर वापरला तरी सुद्धा तुमच्या असं लक्षात येतं की आपलं फायनल आन्सर हेच असणार आहे, 1 अपॉन आर इंटू dx बाय dt. ठीक. आता पुढे जाऊयात. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन आर आहे तसं ठेवा, मल्टिप्लाइड बाय dx बाय dt आहे. dx बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. काय म्हणायचं याला? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंटलाच आपण काय म्हणतो? लिनियर व्हेलॉसिटी म्हणत असतो. म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी किती आली? v. आता याचा अर्थ दॅट इज ओमेगा इज इक्वल टू v डिवायडेड बाय आर. v डिवायडेड बाय आर आलंय. याचाच अर्थ, सो देअरफॉर v आहे तसं ठेवा, आर डिव्हिजन मध्ये, इकडे गेल्यावर जातं मल्टिप्लिकेशन मध्ये, मला मिळतं v इज इक्वल टू आर ओमेगा. हा झाला त्याचा स्केलर फॉर्म. हा काय झाला? स्केलर फॉर्म. याला वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं आपल्याला? याचा वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं? v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. हा मिळाला आपल्याला वेक्टर फॉर्म. हा काय मिळाला आपल्याला? वेक्टर फॉर्म मिळालेला आहे. आता नीट लक्ष द्या. अँग्युलर व्हेलॉसिटी पासून आपण किती फॉर्म्युले तयार केले? बघा, मागच्या याच्यामध्ये आपण फॉर्म्युला तयार केला, ओमेगा इज इक्वल टू अँगल डिवाइड बाय टाइम म्हणजे थिटा डिवाइड बाय टी. त्याच्यानंतर ओमेगा इज इक्वल टू डी थिटा बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आपण काय फॉर्म्युला वापरला?
ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. 1 अपॉन टी ला आपण फ्रिक्वेन्सी म्हणलो, ओमेगा इज इक्वल टू मला मिळालं 2 पाय एन. त्याच्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरला, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मिळाला ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही इज इक्वल टू आपल्याला मिळालं आर ओमेगा आणि व्ही बार इज इक्वल टू आपल्याला मिळालं ओमेगा बार क्रॉस आर बार. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक स्टेप जी आपल्याला मिळालेली आहे ती अगोदरच्या स्टेपवरून मिळालेली आहे. आलं लक्षात? त्यामुळं प्रत्येक स्टेप सोडवत असताना वरच्या स्टेपवरून खालची स्टेप कशी आली याचाच विचार आपल्याला सतत करायचा आहे आणि त्याच्यावरून बाकीचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. बघा, हे पॉज करायचंय आणि लिहून घ्यायचंय. ठीक. आता अँग्युलर व्हेलॉसिटी झालं. अँग्युलर ऍक्सलरेशन बघायचं आपल्याला. काय बघायचं? अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन काय असतं? सेम जसं आपलं लिनियर ऍक्सलरेशन आहे तसं अँग्युलर ऍक्सलरेशन आहे. कसं बघा, आपण लिनियर ऍक्सलरेशन साठी वापरतो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. इथं वापरायचं रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी कशी वापरणार मग आपण? बघा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. Rate of change of angular velocity is called angular acceleration. Angular acceleration म्हणायचं त्याला. याचे फॉर्म्युले लक्षात घ्या. या अँग्युलर ऍक्सलरेशन दाखवायचंय अल्फानं. कशानं दाखवायचंय? अल्फानं. सो अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टाइम. आता लक्ष द्यायचं बरं का, ओमेगा 2 म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा 1 म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. सो चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय चेंज इन टाइम. असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं बरं का. किंवा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी कसं लिहिता येतं? अल्फा इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं डी ओमेगा डिवायडेड बाय डी टी. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो. परत ओमेगाची व्हॅल्यू ठेवून द्या. ओमेगाची व्हॅल्यू काय रे? डी बाय डी टी इंटू ब्रॅकेट ओमेगाची व्हॅल्यू डी थिटा डिवायडेड बाय डी टी. आणि म्हणून मला मिळतं अल्फा इज इक्वल टू डी टू थिटा डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशन मिळतं. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशन मिळतं. हे जे अँग्युलर ऍक्सलरेशन आहे हे अँग्युलर ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन किंवा ज्याला आपण टँजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणतो, यांचा नेमका संदर्भ काय आहे किंवा यांचा नेमका संबंध काय आहे या गोष्टीची आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तोपर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लाईक करायचा आहे. जे मित्र आपले गावाकडे राहतात, ज्यांनी फिजिक्सची ट्युशन लावलेली नाही आणि ज्यांना मराठीतून फिजिक्स समजून घ्यायची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक. आणि अभ्यास चांगला करायचा आहे. बघा, हे जे मी काय तुम्हाला शिकवलेलं आहे हे काय करायचं, तुम्ही पॉज करायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचंय. ठीक. आता तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलं. वहीमध्ये लिहून घेतलं म्हणजे तुमचं काम संपलं असं होत नाही. प्रत्येक पॉइंटचं आपल्याला किमान 2-4 वेळा आपल्याला लिहून काढायचं आहे की जेणेकरून आपली ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि प्रॅक्टिस करण्यामागचं कारण एवढंच आहे की आपल्याला पेपरमध्ये हे उतरवता आलं पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे. तेव्हा आपल्या प्रॅक्टिस करण्याला अर्थ असतो. लक्षात येत आहे? आणि त्यामुळं ह्याची सगळ्याची तयारी तुम्ही करायची आहे. परत एकदा तेच सांगतो, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपला व्हिडिओ ज्यांना मराठीतून फिजिक्स शिकायचं त्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही स्वतः आणि तुमच्या मित्रांना ज्यांना पाठवताय त्यांनाही सांगा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या संदर्भातली कोणतीही अडचण असेल तर ती अडचण कमेंटमध्ये टाकायची आहे. ठीक. थँक्यू.